सुद्धा तशीच परिस्थिती गावागावात तयार झालेली आहे आणि म्हणून आता ह्या राज्यकर्त्यांच्या ज्या काही दिशाभूल करणाऱ्या टोळ्या आहेत यांना मित्रांनो ओळखा, हे एकच आहेत, हे दोन नाहीत. आपल्या जिल्ह्यातले, राज्यातले, देशातल्या हे भाडखाऊ पुढारी एकाच जातीचे आहेत. काँग्रेसचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, भाजपचा असू द्या, परंतु ते गोरगरिबांच्या हिताचे नाहीत. म्हणून आपल्या प्रश्नासाठी लढा, आपल्या घराच्या प्रश्नासाठी लढा, आपल्या जातीच्या दाखल्यासाठी लढा. अरे त्या गरुड समाजाच्या अख्ख्या तिथे 100-200 लोक आहेत, एकालाही जातीचा दाखला नाही. ते कोणाच्या पावसाच्या पाण्यात पडलेत का ते? अरे ते आदिवासी आहेत ना, या देशाचे मूळ मालक. या ठिकाणी आमच्या इंच भूमीवर आदिवासींचा अधिकार आहे आणि आम्हाला राहायला जागा नाही. भाड खाऊन इतक्या दिवस आमच्यावर राज्य करता नालायकांना. यांना निवडणुकीला आपल्या भिलाटीमध्ये राजवाड्यात येऊ नका देऊ. यांना निवडणुकीमध्ये आता तुमचं बस झालं. तुमच्या देश तुमच्या 80 वर्ष तुमच्या ताब्यात दिला, परंतु तुम्ही आमच्यासाठी काहीच केलं नाही. आता आमदार आहे आमचा, खासदार आहे आमचा, ग्रामपंचायतचा सरपंच आहे आमचा. या पद्धतीने लढावं लागेल मित्रांनो, नाहीतर असं करू नका. आणि राजकारणाच्या गोष्टी बोलाव्याच लागते, तरच आपला उद्धार होणार आहे, नाहीतर उद्धार होणार नाही. आपण जर म्हणलो ना राजकारणावर बोलायचं नाही, मग कशावर बोलायचं? ऐन 5 वर्ष कोणाला निवडणूक आहे, मतदान कोणाला करायचं हे जर सांगता येत नसेल तर कशाला मोर्चे आणि कशाला भानगडी काढायची? म्हणून इथून पुढे राजकारणावर, राजकारण कसं करायचं, मतदान कसं करायचं, आपला नेता कोण पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, नाही तर आपलं वाटवं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथले तहसीलदार जर ऐकत असतील, इथले जे काही प्रश्न आहेत, काय प्रश्न आहेत आमचे? 50-60 वर्षापासून आम्ही एकाच जागेवर राहतो. कायदा काय सांगतो? सरकारी जमिनीवर जर 12 वर्ष एखादा जर माणूस राहत असेल तर ती जागा त्याच्या नावावर करून द्या. अरे इथं तर 60-60 वर्ष झालेत ना, आमचा हात जाय मिळालाय, पान जाय मिळालाय, आम्ही म्हातारे झाले, टकले झाले, आम्हाला जागा नाही. आम्हाला दे ना, कायद्याने आम्ही कायद्याने लढतोय ना. आणि म्हणून अजिबात घाबरून जायचं नाही. तुम्ही बऱ्याच मोर्चामध्ये आलात, तुमचं घरकुल नावावर झालं पाहिजे, जागा नावावर झाली पाहिजे, पण आता हा जो मोर्चा आहे हा वंचित बहुजन आघाडीचा आणि आंबेडकर घराण्याचा मोर्चा, याच्यात तुम्हाला न्याय भेटेल मित्रांनो.